ओके. सो बोट अँड स्ट्रीम हा आपला टॉपिक आहे आणि तुम्हाला बोट अँड स्ट्रीम करायच्या आधी थोडंसं टाईम स्पीड डिस्टन्स करावं लागणार आहे, कारण त्याचाच रेफरन्स आपल्याला बोट अँड स्ट्रीमला करायचा आहे. जसं की तुम्हाला बोट अँड स्ट्रीममध्ये काय असतं, की एक बोट प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध अशी जात असते. समजा ही आपली नदी आहे, ओके, आणि ही बोट आहे, ओके. जर ही बोट खालच्या दिशेने येत असेल, आता प्रवाह तर तुमचा खालच्या दिशेने, कारण मी नदी पण तशीच काढली आहे, ओके. खालच्या दिशेने बोट येत असेल तर ती ऑब्व्हियसली आहे की ती तुमची खाली येणारा स्पीड हा तुमचा नेहमी जास्त असणार आहे, कारण तिला तिथे मेहनत करावी लागणार नाही, ती प्रवाहासोबत खाली वाहत वाहत पटापटी. पण ह्याच नदीत जर तिला वरती जायचं असेल तर तिला थोडासा फोर्स लावावा लागेल, थोडासा तिला स्पीड तिचा कमी होणार आहे, कारण तिला तो प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे. सो लक्षात ठेवा, डाऊनस्ट्रीम स्पीड काढायचं असेल, ओके. सो ह्याला बोलतात डाऊनस्ट्रीम. आपण फॉर्म्युले घेऊया इंग्लिशमध्ये. सो डाऊनस्पीड स्ट्रीम काढायचं असेल तर तुमचा फॉर्म्युला असतो स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम, ओके. स्पीड ऑफ स्ट्रीम, ओके. 2 स्पीड ॲड केले की आपल्याला मिळतं डाऊन स्पीड स्ट्रीम. आणि अपस्ट्रीम स्पीडला काय होतं, अपस्ट्रीम स्पीड काढायचं असेल तर तुम्हाला लागतं स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम, ओके. काय लक्षात ठेवायचं आहे की डाऊन स्पीड स्ट्रीम आला की नेहमी ॲडिशन असते आणि अपस्ट्रीम स्पीड आला की नेहमी सबस्ट्रॅक्शन असतं, ओके. हे झाले 2 फॉर्म्युले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युला घेऊया. हे फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या, परत तुम्हाला टाईम स्पीड डिस्टन्सचा फॉर्म्युला लागणारच आहे, ओके. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर काढायचं असेल तर जर काढायचं असेल तर तुमचा फॉर्म्युला होतो डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2, ओके. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर काढायचं असेल तर डाऊन स्पीड प्लस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2. आणि स्पीड ऑफ स्ट्रीम, आता स्ट्रीम बोलतील किंवा रिव्हर देतील किंवा करंट देतील, ओके. जर ह्यांचा स्पीड काढायचा असेल तर लक्षात ठेवा डाऊनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला असेल. काय असेल, डाऊनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2, ओके. चला आता जाऊया आपण प्रश्नांवरती. पहिला प्रश्न आहे, एका बोटीस एका नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर जायला 2 तास लागतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 किलोमीटर जायला 3 तास लागतात, तर बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग काढा, ओके. प्रश्न वाचून झाल्यानंतर आपल्याला जे काही लागणार आहे ते आपण काढून घेऊया. आपल्याला काय काय शोधायचं आहे, तर आपल्याला लागणार आहे बोटीचा वेग म्हणजे स्पीड ऑफ बोट लागणार आहे, आणि त्याच्यानंतर काय, प्रवाहाचा वेग म्हणजे स्पीड ऑफ स्ट्रीम लागणार आहे, ओके. ह्या दोघांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय लागणार आहे, स्पीड ऑफ बोटचा फॉर्म्युला काय आहे, d+u डिवाइड बाय 2, आणि इथे काय लागणार आहे आपल्याला, d-u डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे, ओके. सो मला काय शोधावं लागणार आहे, डाऊनस्ट्रीम काढायचं आहे आणि अपस्ट्रीम काढायचं आहे, ओके. आता त्यांनी कुठेही दिलेलं आहे का, स्पीड दिलेला आहे का, नाही. त्यांनी काय सांगितलं की प्रवाहाच्या दिशेने जायला, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम जायला,
डाऊनस्ट्रीम जायला 15 किलोमीटर जायला 2 तास लागतात. इथे कुठे स्पीड दिला आहे का? त्यांनी काय दिली नाही, डिस्टन्स दिली नाही आणि टाईम लागणार आहे. पण आपण काढू शकतो. डाऊनस्ट्रीमचा मला स्पीड काढायचा असेल तर कसा काढणार आपण? डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर. म्हणजे 15 किलोमीटर जायला किती लागतो आहे? 15 किलोमीटर जायला किती वेळ लागतो आहे? 2 तास. म्हणजे किती वेळ लागतो आहे? 7.5, राईट. 7.5 किलोमीटर पर आर तिचा काय आहे? स्पीड असणार आहे, बरोबर. किलोमीटर पर आर. ओके, हा झाला डाऊनस्ट्रीम स्पीड. ओके, तसंच अपस्ट्रीम स्पीड काढून घेऊया आता. ओके, अपस्ट्रीम स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम. किती डिस्टन्स आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला 15 किलोमीटर. वेळ किती लागतो आहे? 3 तास, यानी 5 तास. 5 किलोमीटर पर आर हा स्पीड असणार आहे, बरोबर, राईट. 5 किलोमीटर पर आर. ओके, सो मगाचा डाऊनस्ट्रीम काय होता? 7.5 आलेला होता. ओके, सो आता आपण हे दोन आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याकडून घेऊ. पहिली आपण काढूया D+U म्हणजे स्पीड ऑफ बोट. सो डाऊनस्ट्रीम किती आलेलं होतं आपलं? अपस्ट्रीम होतं 7.5 आणि दुसरं होतं 5. /2 करा. ओके, सो किती झाले? 12.5 भागिले 2 म्हणजे झाले 6.25. सो किती बोटीचा स्पीड आहे? 6.25. आता D-U काढून घेऊया. /2. 7.5 - 5 /2 म्हणजे किती आले? 2.5 /2 यानी किती आले? 1.25. ओके, सो स्पीड ऑफ स्ट्रीम किती आहे? स्ट्रीमचा स्पीड आहे 1.25 किलोमीटर पर आर आणि हा आहे तुमचा बोटीचा स्पीड. ओके, ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण उत्तर काढून घेतलं. ओके, चला नेक्स्ट प्रश्न जाऊया. काय दिलं आहे? एका प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. बोट 12 किलोमीटर अंतराच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात जाते. ओके, प्रवाहाचा वेग किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर आहे. प्रवाहाचा वेग म्हणजे स्पीड ऑफ स्ट्रीम त्यांनी दिलेला आहे. ओके, बोट 12 किलोमीटर जाते प्रवाहाच्या दिशेने 2 तासात. बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढा. काय काढायचे? स्थिर पाण्यातील वेग. स्थिर पाण्यातील वेग काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे? ओके, मी तुम्हाला एक एक पद्धतीने दाखवते. स्ट्रेट दाखवूया. तुम्हाला काय दिलं आहे? स्पीड ऑफ स्ट्रीम दिलं आहे. स्पीड ऑफ स्ट्रीम किती आहे? 3 किलोमीटर पर आर. इथे दिलेलं आहे बघा, स्पीड ऑफ स्ट्रीम 3 किलोमीटर पर आर. ओके, त्याच्यानंतर अपस्ट्रीमला जाते 12 किलोमीटर आणि किती वेळात जाते? 2 तासात जाते. किती जाते? 12 किलोमीटर 2 तासात जाते. ओके, 12 किलोमीटर 2 तासात. तर आपण अपस्ट्रीमचा स्पीड काढून घेऊया लगेच. अपस्ट्रीमचा स्पीड किती येणार? स्पीड काय असतो? डिस्टन्स अपॉन टाईम. 12/2 म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास आलं आहे. 6 किलोमीटर प्रति तास, बरोबर. ओके, नंतर काय करूया आपण? बघा, अजून एक फॉर्म्युला मेन्शन करून घ्या. 2 फॉर्म्युला लागतील. पहिला फॉर्म्युला आहे, जर आपल्याला एक असा पण आहे स्पीड अपस्ट्रीमचा स्पीड जर काढायचं असेल तर एक फॉर्म्युला अजून एक लागू होतो, तो म्हणजे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम. आय गेस हा दिलेला आहे फॉर्म्युला. ओके, बरोबर आहे. मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम दिलेला आहे. ओके, सो आता बघा, अपस्ट्रीमचा स्पीड तर आपण काढलेला आहे, जो आहे 6 किलोमीटर. तो आपण त्या ठिकाणी टाकून घेऊया. = आपल्याला काढायचा आहे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग, हा आपल्याला शोधायचा आहे. सो स्थिर पाण्यातील वेग आपल्याला माहिती नाही, सो आपण x लिहून टाकूया. नंतर स्थिर वॉटरमधलं हे किती आहे त्यांनी दिलेलं आहे. स्पीड ऑफ स्ट्रीम किती आहे? 3 किलोमीटर पर आवर. 3. ओके, म्हणजे x किती आला? हा 3 जेव्हा इकडे जाईल, ह्या साईडला जाईल, तो ॲड होईल. म्हणजे 6 आणि 3 किती झाले? 9. सो एक्सची व्हॅल्यू म्हणजेच
स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर काय असणार आहे? 9 किलोमीटर पर आवर असणार आहे. ओके, 9 किलोमीटर पर आवर. बघा तुम्हाला आहे ना 4 मेन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 4 मेन फॉर्म्युले जे बोट आणि स्ट्रीमच्या रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अगदी 6th स्टँडर्डपासून तुम्ही टाईम स्पीड डिस्टन्स करते, त्यामुळे स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम, टाईमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाईम. हा तर तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. आत्ता नसेल तर तुम्हाला करावा लागेल आणि ऑटोमॅटिकली असेलच. ओके, सो ह्या गोष्टी, हे 3 फॉर्म्युले आणि स्पीड ऑफ बोट आणि स्ट्रीमचे मिळून 4 फॉर्म्युले. हे 4 फॉर्म्युल्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीही इथे वापरावं लागणार नाही. ओके, चला नेक्स्ट बघा. ओके, चला. बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? ओके, 24 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? आता लक्षात घ्या, तुम्हाला काय दिलं आहे? बोटीचा स्थिर पाण्यातील वेग दिला आहे जो आहे 8 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग दिला आहे 2 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला किती वेळ लागेल? बघा, स्पीड ऑफ अपस्ट्रीम किंवा अपस्ट्रीम स्पीडचा फॉर्म्युला वापरूया. काय आहे फॉर्म्युला? स्पीड ऑफ बोट. आता मी स्टील वॉटर वगैरे लिहित नाही, इथे जागा पण कमी पडते, सो तुम्ही समजून घ्या. मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम. ओके, सो स्पीड अपस्ट्रीम त्यांनी दिलेला आहे का? अपस्ट्रीम स्पीड आपल्याला काढायचं आहे. त्यांनी काय दिलं आहे? स्थिर पाण्यातील वेग दिलेला आहे जो आहे 8 किलोमीटर मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम किती दिला आहे? 2 किलोमीटर. म्हणजे अपस्ट्रीम स्पीड म्हणजे स्पीड अपस्ट्रीम किंवा अपस्ट्रीम स्पीड किती आला आहे? 6 किलोमीटर प्रति तास. 6 किलोमीटर प्रति तास आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? हे जे विरुद्ध दिशेने जायला म्हणजे अपस्ट्रीमला जायला तुम्हाला किती वेळ लागेल? टाईमचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? त्यांनी किती सांगितलं आहे? 24 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? 24 किलोमीटर. आपण स्पीड तर काढून घेतला आहे, हा जो स्पीड आहे तो आपण इथे काढून घेतला आहे, जो किती आहे? 6. किती वेळ लागेल जायला? 4 तास. ओके, सो टाईम किती लागेल? 4 hours. ओके, 4 hours. ओके, क्लिअर आहे? चलो नेक्स्ट घेऊया आपण. एका नदीच्या प्रवाहाचा वेग 2.5 किलोमीटर प्रति तास आहे. बोटीने स्थिर पाण्यात 10 किलोमीटर अंतर 1 तासात पूर्ण केले. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? ओके, चला मगाच सारखाच प्रश्न आहे, तुम्हाला किती वेळ लागेल काढायचं आहे. ओके, किती वेळ लागेल त्याच्यासाठी आपल्याला विरुद्ध दिशेने जायला किती स्पीड लागेल हे आधी काढून घेऊया. बघा, आपण काय करूया, तसंही तुम्हाला प्रवाहाचा वेग दिलेला आहे, तसंही तुम्हाला स्थिर पाण्यातील पण वेग दिलेला आहे, म्हणजे तुम्ही अपस्ट्रीम स्पीड काढून घेऊ शकता. अपस्ट्रीम स्पीड काय असतो? नेहमी अपस्ट्रीम स्पीड काय असतो तुमचा? स्पीड ऑफ बोट मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम. ओके, म्हणजे किती? अपस्ट्रीम स्पीड US लिहिते फक्त. अपस्ट्रीम स्पीड किती येणार आहे? 10 मायनस 2.5. ओके, 10 मायनस 2.5 किती आले? 10 मायनस 2.5 आले 7.5 किलोमीटर पर आवर. ओके, आता बघा, स्थिर पाण्यात 10 किलोमीटर जायला 1 तासात पूर्ण केले. इथे मला स्पीड ऑफ काय घ्यायचं होतं? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर घ्यायचं होतं. मी 10 का घेतले? डायरेक्ट? मी काय बघितलं? तसंही स्पीड काय आहे? स्पीड काय असतो? डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, डिस्टन्स किती? 10 किलोमीटर. वेळ किती? 1 तास. म्हणजे स्पीड किती असणार आहे?
10च असणार आहे, राईट. 10 किलोमीटर पर आवर असणार आहे, म्हणून मी हा 10 ॲज इट इज घेतलं. मला स्पीड ऑफ बोट त्यांनी डायरेक्ट प्रश्नामध्ये दिलेला नव्हता, पण काय दिलं आहे आपल्याला एवढं तर लक्षात येतं ना, स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स आहे 10 किलोमीटर आणि वेळ आहे 1 तास, म्हणजे 10 किलोमीटर पर आवरच तुमचा स्पीड राहणार आहे. ओके, त्यामुळे 1 तासात पूर्ण केले म्हणजे एवढं साधं आपण समजून घ्यायचं की आपल्याला त्यांनी प्रवाहाचा वेग दिलेला आहे आणि त्यांनी बोटीचं जे आहे म्हणजे नेमका स्पीड द्यायचा होता बोटीचा तो दिलेला नव्हता, पण त्यांनी काय दिलं, 10 किलोमीटर 1 तासात पूर्ण केलं. मग त्याच्यावरनं लगेच कळतं की स्पीड पण काय असणार आहे, 10 किलोमीटरच असणार आहे, 10 किलोमीटर पर आवरच असणार आहे. त्यामुळे स्पीड ऑफ बोट हा 10 किलोमीटर पर आवर हा त्यांनी इथे प्रश्नामध्ये दिलेला आहे, जो आपण इथे घेतला आणि अशा पद्धतीने अपस्ट्रीमचा स्पीड आला, जो आहे 7.5. आता आपल्याला काय काढायचं आहे, टाईम काढायचा आहे. टाईम कुठल्या दिशेला जायला, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो किती जायचं आहे, 10 किलोमीटर जायला किती वेळ लागणार आहे हे काढायचं आहे. 10 किलोमीटर जायला स्पीड कितीचं आहे, 7.5चं आहे. हे सॉल्व केलात की उत्तर येईल 1.33. सो तुम्हाला अप्रॉक्स वेळ ही 1.33 मिनिट्स, 1 तास 33 मिनिटाच्या आसपास तुम्हाला लागणार आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. प्रवाहाच्या दिशेने एक बोट 36 किलोमीटर जायला 3 तास लागतात. ओके, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाचा वेग किती. प्रवाहाचा वेग किती आपल्याला काढण्यासाठी आपल्याला काय काढायला लागेल बघा. आधी जी माहिती तुम्हाला किलोमीटर आणि तासात दिलेली आहे त्याच्यावरनं आपण स्पीड काढून घेऊया, कारण तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टीत स्पीड लागतो आहे. ओके, सो बघा, सो आपल्याला काय दिलं आहे, प्रवाहाच्या दिशेने बोट 36 किलोमीटर जायला 3 तास लागते. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय, डाऊनस्ट्रीम. प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे अपस्ट्रीम. ओके, सो डाऊनस्ट्रीम स्पीड काढून घेऊया लगेच. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे 36, जायला किती वेळ लागतो आहे 3 तास, म्हणजे स्पीड काय असणार आहे तुमचा 12 किलोमीटर प्रति तास. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, काय शोधायचं आहे, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग. आता डाऊनस्ट्रीमचाच फॉर्म्युला तुम्हाला दुसरा वापरावा लागेल. डाऊनस्ट्रीमचाच तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल. ओके, काय फॉर्म्युला आहे, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम आता तुम्हाला डाऊनस्ट्रीम स्पीडचं तर माहिती आहे 12 किलोमीटर प्रति तास आहे, इज इक्वल टू स्पीड ऑफ बोट काय आहे, स्पीड ऑफ बोट तुम्हाला दिलेला आहे 10 किलोमीटर प्रति तास आणि प्लस डाऊनस्ट्रीम स्पीड तुम्हाला माहिती नाही, जो काढायचा आहे तो आपण एक्स पकडला. ओके, जेव्हा 10 इकडे येतील तेव्हा हा मायनस होईल, सो राहतील किती 2 किलोमीटर प्रति तास एक्स. ओके, एक्सची व्हॅल्यू किती आली 2 किलोमीटर प्रति तास, म्हणजे प्रवाहाचा वेग किती आहे, प्रवाहाचा वेग असणार आहे 2 किलोमीटर प्रति तास. ओके, 2 किलोमीटर प्रति तास. बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे d-u/2, तरी पण आपण डाऊनस्ट्रीमचा फॉर्म्युला का वापरला बघा. d-u कधी लागू होईल, जेव्हा तुम्हाला डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम ह्याची दोन्हीची तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रश्नात दिलेली असेल तर. आता इथे आपल्याला फक्त प्रवाहाच्या दिशेनेची माहिती दिलेली होती, इथे कुठेही तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कुठलीही माहिती दिसते का, नाही. मग आपल्याला असा फॉर्म्युला वापरायला लागेल की जिथे आपल्याला स्पीड ऑफ स्ट्रीम काढता येईल आणि तिथे प्रवाहाच्या दिशेने पण मिळेल. ओके, कारण त्याच्यावरनंच तर आपण बाकीच्या गोष्टी काढणार आहोत. ओके, चला नेक्स्ट प्रश्न घ्या. प्रवाहाचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. एका बोटीने प्रवाहाच्या दिशेने 20 किलोमीटर जायला 2 तास घेतले तर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढा. ओके, बघा, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड आधी लगेच काढून घेऊया.
डाऊनस्ट्रीम स्पीड काय असणार आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. किती घेतलेत, 20 किलोमीटर गेले. किती तास घेतले, 2 तास घेतले. म्हणजे स्पीड काय असणार आहे, 10 किलोमीटर प्रति तास असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग. ओके, म्हणजे काय, डाऊनस्ट्रीम स्पीडचाच दुसरा फॉर्म्युला वापरूया. काय आहे डाऊनस्ट्रीम स्पीडचा दुसरा फॉर्म्युला, तो आहे स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम. डाऊनस्ट्रीम स्पीड काढला आहे जो आहे 10 किलोमीटर प्रति तास. स्पीड ऑफ बोट आपल्याला काढायचं आहे म्हणून एक्स केलं, आणि स्पीड ऑफ स्ट्रीम त्याने दिलेला आहे इथं 4 किलोमीटर प्रति तास. ओके, जेव्हा हा 4 ह्या साईडला येईल तेव्हा मायनस होईल. सो किती आलं, एक्स किलोमीटर प्रति तास. ओके, म्हणजे तुमचं स्पीड ऑफ बोट म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती असणार आहे, तर तो असणार आहे 6 किलोमीटर प्रति तास. काय असणार आहे, 6 किलोमीटर प्रति तास. ओके, चला नेक्स्ट घ्या. प्रश्न अगदी सोपा आहे. काय दिलं आहे, एका बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे, 6 किलोमीटर प्रति तास, आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 10 किलोमीटर प्रति तास. तर काय आहे, स्थिर पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग शोधा. काय काढायचं आहे, स्थिर पाण्यातील वेग. आता स्पीड ऑफ बोटचा फॉर्म्युला काय आहे, D+U डिवाइड बाय 2. आता इथे डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पण दिलेला आहे, किती आहे, 6 आहे. आणि प्रवाहाचा दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम किती आहे, 10 आहे. सो 10 + 6 डिवाइड बाय 2 विच इज, हे येतील 16 डिवाइड बाय 2 म्हणजे 8 किलोमीटर प्रति तास आले. ओके, 8 किलोमीटर प्रति तास. सो स्पीड ऑफ बोट किती आला, 8 किलोमीटर प्रति तास. आता तसंच आपण स्पीड ऑफ स्ट्रीम काढून घेऊया. प्रवाहाचा पण वेग काढायचा आहे, विच इज D-U डिवाइड बाय 2. म्हणजे 10मधून 6 गेले डिवाइड बाय 2, राहिले किती, 4/2. म्हणजे ह्याचा किती आला, 2 किलोमीटर प्रति तास. ओके, 2 किलोमीटर प्रति तास. ओके, सो आता ह्या प्रश्नात बघा, तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पण दिलेली स्पीड होती आणि प्रवाहाच्या दिशेने पण दिलेला स्पीड होता. त्यामुळे D+U और D-2 हा डायरेक्ट फॉर्म्युला लागला. ओके, तसाच नेक्स्ट प्रश्न तुमचा आहे. ओके, प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर जायला बोटीला 2 तास लागतात. ओके, दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम. मग डाऊनस्ट्रीमचा स्पीड लगेच काढून घेऊया. ओके, किती येतील, डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे 24/2 म्हणजे किती आले, 12 किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतर अपस्ट्रीम पण काढून घेऊया, अपस्ट्रीमचा स्पीड. त्याने काय दिलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला तेच अंतर म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईममध्ये तेच अंतर म्हणजे 24 वरती आहे, तर इथे पण 24 राहणार, पण जायला किती लागतात, 4 तास लागतात. ओके, मग आता किती स्पीड येणार आहे, 6 किलोमीटर प्रति तास. ओके, त्याच्यानंतर काय काढायचं आहे, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग. आता बोटचा स्पीड काढायचा असेल तर फॉर्म्युला किती असतो, D+U डिवाइड बाय 2 म्हणजे 12 + 6 डिवाइड बाय 2 म्हणजे तुमचं फायनल उत्तर येणार आहे 9. आणि स्पीड ऑफ प्रवाह म्हणजे स्ट्रीम काढायचं आहे. स्ट्रीम किती आहे, D-U डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे 12मधून 6 गेले डिवाइड बाय 2 म्हणजे राहिले 6/2 म्हणजे झाला 3. सो 3 किलोमीटर प्रति तास हा तुमचा प्रवाहाचा वेग असणार आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न घेऊया, 10वा प्रश्न आहे. एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीचा स्थिर पाण्यातील आणि प्रवाहाचा वेग. आता तेच सिंपल क्वेश्चन्स आले परत. सो प्रवाहाच्या दिशेने म्हणजे तुमचं दिलेलं आहे डाऊनस्ट्रीम आणि प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे दिलेलं आहे अपस्ट्रीम. म्हणजे 16 आणि 8 हे तुम्हाला D आणि Uची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, पहिलं बोटीचं काढायचं आहे. बोटीचा स्पीड काय असतो, D+U डिवाइड बाय 2. डाऊनस्ट्रीम आहे 16, अपस्ट्रीम आहे 8. ओके, हे उत्तर सॉल्व केल्यावरती किती येईल, 12 किलोमीटर प्रति तास हा असणार आहे बोटीचा स्पीड. आणि स्ट्रीम किती असणार आहे,
डी मायनस यू डिवाइड बाय 2, म्हणजे 16मधून 8 गेले डिवाइड बाय 2, म्हणजे किती आले 4 किलोमीटर प्रति तास. ओके. तसाच बघा नेक्स्ट प्रश्न आहे. एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 18 किलोमीटर आहे आणि एकाच्या 12 किलोमीटर आहे विरुद्ध. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, प्रवाहाचा वेग. ओके, प्रवाहाचा वेगच काढायचा आहे फक्त. सो प्रवाहाचा वेग काय असणार आहे तुमचा, स्ट्रीमचा वेग डी मायनस यू डिवाइड बाय 2, म्हणजे 18मधून 12 गेले डिवाइड बाय 2, म्हणजेच किती आले तुमचे 3 किलोमीटर प्रति तास. ओके, क्लिअर आहे. परत इथे एकदा मराठीमध्ये लिहून दिलेला आहे फॉर्म्युला. ओके, सो हा होता आपला बोट अँड स्ट्रीम. ह्याचा पण वेटेज जास्त नसणार आहे, 1-2 मार्काचा असणार आहे प्रत्येक परीक्षेत. ओके, सो हॅव अ गुड डे.